वाहन अडवून लाखोंच्या साहित्याची लूटमार। जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। जळगाव जामोद बुरहानपूर रस्ता लूटमारीचं केंद्र बनलं असून हा रस्ता निमखेडी फाट्यावरून समोर घाटमाथ्याचा आणि नागमोडी वळणाचा असून येणारी वाहनं नेहमीच संथ गतीने चालवावी लागतात। याचाच संधीचा फायदा काही अज्ञात लूटमार करणाऱ्यांनी घेतला असून या रस्त्यावर नेहमीच लूटमारीच्या घटना घडत असतात। अशीच एक घटना दिनांक 14 नोव्हेंबर रोजी घडली। इंदोरवरून बुरहानपूर ते जळगाव जामोदकडे जाताना ट्रक क्रमांक MS30 BD 8677 याला निमखेडी जवळील तिसऱ्या पुलावर अज्ञात 6 जणांनी पोलीस असल्याची बतावणी करून अडवलं। त्यावेळी ट्रकमध्ये 7,55,720 रुपयांचे किराणा आणि इतर साहित्याची डाक भरलेली होती। पोलीस असल्याचं सांगत अज्ञात 6 इसमांनी ट्रकमधील 2,50,000 रुपयांचं साहित्य आणि किराणा मालाची डाक लूटमार करत फसवणूक केली। सदरची तक्रार ट्रक चालक सोहेल खान वाहिद खान राहणार आसेगाव तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात 6 जणांविरोधात अपक्रमांक 550/2025 कलम 318 435 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून लूटमार करणारे आरोपी अद्यापही फरार असून पोलीस शोध घेत आहेत। घटनेचा तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश माहोड करत आहेत।